नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं थंबनेल बघून आलेला आहात, मी तुम्हाला अशा काही गाडीच्या गोष्टी सांगणार आहे की ज्या काही आपल्याला लक्षात येत नाहीत पटकन. हिडन फीचर्स किंवा काही टिप्स असं तुम्ही म्हणू शकता त्याला. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ आणि मला तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. तर बघा, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला इथे हा जो पेट्रोलचा आयकॉन असतो हा, तर इकडे तुम्हाला एक ॲरो दिलेला असतो. तर ॲरो ज्या बाजूला असतो ना त्याला पण अर्थ आहे. ॲरो ज्या बाजूला असतो त्याच बाजूला आपलं फ्युएलची जी कॅप असते ती असते आपल्या गाडीची. म्हणजे आपण जेव्हा पेट्रोल पंपवरती जातो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला कॅप आहे की उजव्या बाजूला कॅप आहे हे आपल्याला आतमध्ये बसून असं कळू शकतं. तर हे झालं पहिलं फीचर किंवा तुम्ही म्हणू शकता हिडन गोष्ट किंवा काय म्हणू शकता काही पण. सो हे पण लक्षात ठेवा आणि ऑब्झर्व करा. हे भरपूर गाड्यांमध्ये असं असतं, उजव्या बाजूला असेल तर तो जो ॲरो आहे ना, हा ॲरो तो उजव्या साईडला असेल. ठीक आहे, हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नेहमी 2 चाव्या मिळतात, पण या 2 चाव्यांमध्ये एक फरक असतो. गाडी जेव्हा आपण घेतो तेव्हा भले टू व्हीलर असेल तरीसुद्धा फरक काय असतो, तर एका चावीमध्ये ही एक प्लेट दिलेली असते बघा अशी. तर ह्या प्लेटचा अर्थ काय आहे माहिती आहे तुम्हाला? या प्लेटचा अर्थ असा आहे की जेव्हा आपली चावी बिघडते किंवा हरवते एखादी चावी आणि आपल्याला दुसरी चावी हवी असते, त्यावेळेला आपण मॅन्युफॅक्चरर जो असतो त्याला ही जी प्लेट आहे ना याच्यावरती एक युनिक नंबर असतो या प्लेटवरती. तो जो युनिक नंबर आहे त्याच्यावरनं ते आपल्या गाडीचं जे मॉडेल असतं त्याप्रमाणे त्याला जी अनुसरून की असते ती ते डुप्लिकेट की बनवतात. सो हे झालं दुसरं फीचर. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणजे मी तर रेकमेंड करेन ही जी चावी आहे ती तुम्ही घरी ठेवून द्या आणि ही जी चावी आहे ती बाहेर ठेवत जा, म्हणजे आपल्याला वापरता येण्यासाठी. तिसरं फीचर आहे अँटी ग्लेअर फीचर असतं. म्हणजे बघा, हा जो IRVM आहे आपला, इंटरनल रिअर व्ह्यू मिरर, याच्यामध्ये सेटिंग एक असं असतं की ज्याच्यामुळे आपल्याला गाडी चालवताना मागून जे येणारं रिफ्लेक्शन आहे डोळ्यावरती ते आपण अवॉइड करू शकतो. मागच्या गाड्यांचं तर हेडलाईटचं रिफ्लेक्शन इकडून येतं, या मिररवरती फोकस पडून आपल्या डोळ्यावरती येतं. ते अवॉइड करण्यासाठी हा जो नॉब आहे ना तो ॲडजस्टमेंटचा नॉब आहे. इकडे तुम्ही खाली केलं की तो तुम्हाला लगेच फरक जाणवेल. तुम्हाला ते रिफ्लेक्शन येणार नाही. तुम्हाला मी ते ॲक्च्युअलमध्ये दाखवतो आता. ॲक्च्युअलमध्ये म्हणजे बघा व्ह्यू कसा बदलतो ते बघा. आता बघा, हा माझा व्ह्यू आहे, ठीक आहे. मी बरोबर माझ्या व्ह्यूला आत्ता तुम्हाला सेट केला आहे कॅमेरा. समजा आता हा इकडे दिसतो आहे मला आणि फोकस येणार आहे, मला रिफ्लेक्शन येणार आहे, मी खाली करणार. सो मला व्हेकल्स दिसतात परंतु काय होतं, मला रिफ्लेक्शन येणार नाही. ठीक आहे. सो हे झालं तिसरं आणि अजून एक इंटरेस्टिंग फीचर. चौथं फीचर आहे आपलं पॉवर विंडो, ऑटोमॅटिक पॉवर विंडोशी रिलेटेड. जर का तुमच्या गाडीवरती ह्या विंडोची जी बटन्स आहेत त्या बटन्सवरती ऑटो असं लिहिलेलं जर का असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या गाडीला ऑटोमॅटिक पॉवर विंडो आहे. आता ऑटोमॅटिक पॉवर विंडो म्हणजे काय, तर पॉवर विंडो आणि ऑटोमॅटिक पॉवर विंडोमध्ये फरक आहे. याचा पॉवर विंडो म्हणजे ही झाली नॉर्मलवाली, ही तुम्ही खाली बटन दाबलं आणि काच खाली झाली, ही अशी. वरती केलं इकडे असं की हे वरती झालं आहे बघा, ही झाली नॉर्मल पॉवर विंडो. ऑटोमॅटिक पॉवर विंडो म्हणजे काय माहिती आहे, पिंचिंग हे असतं इफेक्ट. म्हणजे मी 2 सेकंद खाली प्रेस करून ठेवले की ऑटोमॅटिकली जाणार खाली. बघा, हात काढला तसं सेम वरती उलटं, याला म्हणतात ऑटोमॅटिक पॉवर विंडो. म्हणजे मला ड्रायव्हर साईड विंडोला हे जे ऑटो जर का दिलेलं असेल तर ऑटोमॅटिक पॉवर विंडोच्या सहाय्याने मी एकदाच 2 सेकंद होल्ड करून काच खाली घेईन, मी इकडचं बोट काढू शकतो. आणि तसं सेम उलटं वरती करताना पण तसंच. सो हे झालं ऑटोमॅटिक पॉवर विंडोचं फीचर. त्याच्यानंतर हे तुम्हाला भरपूर जणांना माहिती असेल पण तरीसुद्धा सांगतो. इथे जेव्हा ब्रेकचा लोगो दिसतो आहे किंवा आयकॉन दिसतो आहे, हा जो आयकॉन आहे आणि ब्रेक असं दिलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की आपला हँडब्रेक लागलेला आहे. भरपूर जणांना सवय असते गाडी चालू करतात आणि हँडब्रेक काढत नाही. सो गाडी खेचण्यासारखी होते पण तरीसुद्धा गाडी पुढे जाईल. हँडब्रेक चालू असताना गाडी कधी चालवायची नसते कारण मायलेज कमी मिळतं. मागच्या चाकांना हँडब्रेक लावलेला असतो. सो हँडब्रेकमुळे काय होतं, मागच्या चाकांना ब्रेक लागायचा प्रयत्न होतो आणि इंजिनमुळे गाडी पुढे ढकलली जाते. सो जर का हे चिन्ह असेल तर समजून जा की तुमचा जो हँडब्रेक आहे तो तुम्ही रिलीज केलेला नाही. आता मी हा काढून दाखवतो. हँडब्रेक काढला आणि आता बघा हा लोगो गेला, बरोबर. परत हँडब्रेक लावतो मी, हा इकडे आला, परत काढला गेला, परत हँडब्रेक अप्लाय केला
लोगो तो आला, लोगो किंवा काही चिन्ह आपण काही म्हणू शकतो. सो हे झालं अजून एक गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या स्टेअरिंग व्हीलला कुठली कुठली ॲडजस्टमेंट्स आहेत ते पण तुम्ही बघा. हा इकडे एक नॉब असतो बरोबर इकडे, हा जो दिसतोय तो नॉब असतो. हा खाली तुम्ही केलात की तुमचं स्टेअरिंग व्हील वर खाली होईल. पण जर का तुमच्या गाडीमध्ये तसं फीचर असेल की हे टेलिस्कोपिक पण होईल ॲडजस्टमेंट, तर तुमचं स्टेअरिंग व्हील जे आहे ना ते असं पुढे मागे पण होऊ शकतं टेलिस्कोपिक. हे बघा, हे पुढे झालं आणि आता हे मी मागे करून दाखवतो, खाली गेलं. सो ते करून मग आपण लॉक करू शकतो. हे झालं स्टिअरिंग व्हीलचे ॲडजस्टमेंटचं फीचर. त्याच्यानंतरचं जे फीचर आहे ते आपल्या म्युझिक सिस्टममध्ये आहे. म्युझिक सिस्टममध्ये एक बॅलन्स फेडर नावाचं एक फीचर असतं, ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे सेटिंगमध्ये जायचं आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर व्हॉल्यूममध्ये जायचं आणि हा बघा, हा बॅलन्स फेडर नावाचं फीचर आहे. याच्यावरती तुम्ही टच केलं, की तुम्हाला बघा इकडे तुम्हाला हवं त्या स्पीकरमधनं तुम्ही आवाज सेट करू शकता. म्हणजे आता इकडे मी माझ्या बाजूला करून ठेवला आहे. म्हणजे कसं आहे, लोकांना जर का झोपायचं असेल, गाडीतल्या आपल्या फॅमिलीला झोपायचं असेल, तर हा जो पॉईंट आहे तो मी सरळ माझ्या इथे घेऊन येणार. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बाकीच्या कोणालाही त्रास होणार नाही. तो फक्त मलाच ऐकू येईल, जे काय गाणी जी लावलेली आहेत गाडीमध्ये ती. हा जिथे आपण पॉईंट नेऊ तेवढ्या ठिकाणी येईल. जर का हे मी मध्ये केलं समजा असं, तर फक्त दोन्ही स्पीकर्समधून आवाज येणार. जर का मी फक्त हे मागे केलं तर फक्त मागून आवाज येणार. सो हे पण एकदम इंटरेस्टिंग फीचर मला वाटतं. जेव्हा लॉंग ड्राईव्ह करतो आपण आणि जेव्हा बाकीच्या फॅमिलीला झोपायचं वगैरे असेल, फक्त आपल्याला गाणी ऐकायची असतील, तर आपण हे असं आपलं ड्रायव्हर साईडला करून हे एनेबल करू शकतो. सो हे पण मी तुम्हाला सांगितलं. अजून एक गोष्ट म्हणजे हे पण भरपूर जणांना माहिती नसतं. हे जर का तुम्ही लॉंग प्रेस केलात ना की म्युझिक सिस्टीम तुमची पूर्ण बंद होते. आणि पण तरीसुद्धा बंद असतानासुद्धा जेव्हा तुम्ही रिव्हर्स गिअर टाकता तेव्हा तुमचा जर का कॅमेरा असेल तर तो कॅमेरा ऑन होतो. ठीक आहे. सो हे झालं अजून एक गोष्ट. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची होती, ती म्हणजे ही आपला जो वायपर असतो, त्या वायपरला आपलं जेव्हा पाणी आपण स्प्रे करतो ते नॉर्मल इकडनं करतो स्प्रे. वायपरचं सेटिंग इकडे असतं बरोबर आहे. सो हे मी जेव्हा पुल करतो, ही जी लिव्हर आहे जेव्हा मी पुल करतो तेव्हा पाणी स्प्रे होणार. हे बघा, झालं स्प्रे. पण हे पाणी किती स्पीडनी यायला हवं त्याचा कंट्रोल आपल्या इथे असतो. सो इथे जर का तुम्ही बघितलं, हे बघा, हे इथे स्लोवरती आहे बरोबर. सो ही एक लिव्हर आहे जी मी ॲडजस्ट करू शकतो. ही बघा, आणि हे झालं फास्ट. हे एक फास्टवरती होतं. हे मे बी इंटरमिडिएट किंवा इंटरमिटंट असेल, काय मला माहीत नाही एक्झॅक्ट काय आहे ते. पण हे स्लो, इंटरमिटंट किंवा मध्यम आपण म्हणू शकतो, आणि एकदम फास्ट. आता जर का मी फास्ट केलं तर पाणी जास्त स्प्रे होईल आणि जोरात उडेल. तुम्ही बघा, आता मी हे फास्टवरती सेट केलं आहे आणि मी समजा हे उडवलं, हे बघा, हे आलं ना, जास्त आलं पाणी. सो हे जे फीचर आहे हे पण एकदम इम्पॉर्टंट आहे आणि चांगलं फीचर आहे. आपल्या स्प्रेचं फीचर आहे हे बरोबर. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. कोणाला काही ह्याच्यामध्ये डाऊट असतील तर कमेंट करा. तुम्हाला अशा तुमच्या गाडीमधली कुठली फीचर्स असतील जी तुम्हाला लोकांना सांगायला आवडतील, अशा फीचर्ससुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तुमची गाडी कुठली आहे ते पण त्याच्याबरोबर नक्कीच सांगा. जय महाराष्ट्र. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.